माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडतंय, तर खासदार सुप्रिया सुळे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान केले। अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात देखील आहेत। तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे, मी काय स्वीकारावं। मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे, तुला काही त्रास आहे? लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कोणाला करायचं काय करायचं। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे, आम्हाला कामाची आवड आहे, संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे। त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच 37 गावं आहेत। आम्ही सगळे याच्यात काम करतोय गेली 6 दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतंय। जे कोणी ह्याच्यात लढतायत त्या सगळ्या 80 का 90 कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा। अजित पवारांकडून निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करण्यात आला। रंजन कुमार तावरेंनी हा गंभीर आरोप केलेला आहे। 20 उमेदवार आमचेच निवडून येणार असा दावा देखील रंजन कुमार तावरेंनी केल्याचं पाहायला मिळतंय। तर या निवडणुकीमध्ये अजित पवारच फक्त निवडून येतील, बाकीचे 20 उमेदवार आमचेच निवडून येणार असा दावा रंजन कुमार तावरे यांनी केलाय। तर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया जी आहे ते आज पार पडत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या ब वर्गाचं मतदान केलेलं आहे। त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्याचबरोबर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे रंजन कुमार तावरे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्याबरोबर रंजन कुमार तावरे आहेत। काका नमस्ते। आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे, कसा अनुभव आहे? मतदार राजा येतोय, त्याचं मतदान करून जातोय, जाताना हातात हात देऊन जातोय आणि त्यानं 5 महिन्यापूर्वीच ठरवलंय माळेगाव कारखान्याचा कारभार गुरु शिष्यांच्या ताब्यात द्यायचा। त्यामुळं 100% विजयाची खात्री आहे आम्हाला। पण अजित पवार यांनी चेअरमन पदाचा उमेदवार जे आहे मीच चेअरमन होणार अशी घोषणा केली आहे। त्यानंतर तुम्ही देखील अण्णांचं नाव घेऊन चेअरमन पदाचं नाव घोषित केलेलं आहे। कसं पाहता याकडे, कोण चेअरमन होईल? अजित पवारांना विजय घोषित म्हणजे 102 विकास सोसायटीचे ते सदस्य आहेत, मतदार आहेत आणि त्याच्यामध्ये तालुक्यातले सगळे पुढारी 90% मतदान त्यांचे, तिथं पर्यायच नाही आणि आम्ही खरी बोलणारी माणसं आहोत। जिथं त्यांचा विजय तिथं विजयच म्हणणार आम्ही। रंजन कुमार तावरे यांनी सांगितलेलं आहे की अजित पवार यांच्या पॅनलचे फक्त अजित पवार हे ब वर्गातूनच उमेदवार आहेत आणि तेच फक्त निवडून येतील, बाकीच्या 20 जागा आहेत ते आमच्याच येणार आणि आमचाच चेअरमन होणार असं रंजन कुमार तावरे यांनी सांगितलेलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।